प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील लाभार्थ्यांना पहिला हप्ता वाटप तसेच घरकुल मंजूर झाल्याचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश अरसे, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम रुगनाथम, समाज कल्याण सभापती रजनीताई कुमरे, गोंदिया पंचायत समितीचे सभापती मुनेश रहांगडले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत मधुकर वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग हरेंद्र कुतीरकर, प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 चे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र तसेच 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे अनुदान निधीचे वितरण करण्यात आले आहे। केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे देखील उपस्थित होते। तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। VC द्वारे म्हणजेच वे टू कम्युनिकेशन सुविधेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले। माननीय अमित भाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। आजचा दिवस हा याकरता देखील ऐतिहासिक आहे की मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत। हा एक रेकॉर्ड आहे। आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती। पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली। उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे। पण मी विशेष अभिनंदन करेन ग्राम विकास विभागाचं, कारण जानेवारी महिन्यामध्ये केंद्रीय ग्राम विकास मंत्री माननीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी याच पुण्यामध्ये मला पत्र दिलं 20 लाख घरांच्या मंजुरीचं आणि आपण ग्राम विकास विभागाला सांगितलं की 100 दिवसामध्ये या 20 लाख घरांना प्रत्यक्ष मान्यता मिळाली पाहिजे आणि आज केवळ 45 दिवसामध्ये याच पुण्यामध्ये ग्राम विकास विभागाने 20 लाख घरांची मंजुरीचं पत्र आणि सोबत 10 लाखांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देणं हे आज आपण या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी 20 लाख लोकांना घरं देण्याचा, या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घरं मिळणार आहेत, यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना च्या वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो। आणि आमचं ग्राम विकास खातं साहेब 100 दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिलाय त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेनं आम्ही काम करू एवढाच शब्द देतो। प्रधानमंत्री जी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री जी को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। शायद ही देश में ऐसा प्रसंग आया होगा कि एक साथ 20 लाख लाभार्थियों को अपना खुद का घर मिलने का आनंद एक ही क्षण में आया होगा। ये सभी 20 लाख परिवारों को बहुत बहुत शुभकामनाएं। और इसके साथ सरकारें चलती है, कई बार घोषणाएं होती है और कई साल घोषणा पूरी करने में लगता है, मगर देवेंद्र फडणवीस और उनकी टीम को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि 20 लाख आवास आवंटित किए और 10 लाख लाभार्थियों को उनकी पहली किस्त ही
कार्यक्रम समाप्त होने के पहले देने का काम महाराष्ट्र सरकार ने किया है। 20 लाख लोग जिनके जीवन में एक स्वप्न हो कि मैं खुद के घर में रहूं, वो सभी लोगों का स्वप्न आज केंद्र सरकार और राज्य सरकार मिलकर पूरा हो रहा है। मैं देवेंद्र जी को विशेष बधाई देना चाहता हूं। घर के लिए पैसा तो मिल रहा है, जिनके पास भूमि नहीं है उनको और 1 लाख देने का काम भी आज यहां पर हुआ है। और मैं आप सभी को अग्रिम शुभकामनाएं देना चाहता हूं कि अगली दीपावली आप सभी अपने घर में मनाएं, ऐसी मेरी आपको बहुत बहुत शुभकामनाएं। गोंदिया जिल्ह्यात 34,063 लाभार्थ्यांना घर मंजुरीचे आदेश प्राप्त झाले असून बांधकाम प्रक्रियेसाठी आवश्यक ते निधी शासनाकडून उपलब्ध झालेला आहे। तर राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राप्त होणार असल्याची माहिती प्रकल्प संचालिका प्रमिला जाखलेकर यांनी दिली आहे। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले। तर उपस्थित सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र वितरित करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते।